शहरातील वरोरा नाकाजवळील अर्धवट पुलाचे नामकरण करून मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात अभिनव आंदोलन केले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जनतेच्या हितसंदर्भात नेहमीच अभिनव आंदोलन केले जातात। या आंदोलनाची सुरुवात दीक्षाभूमीला भेट देऊन करण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूरद्वारे आंबेडकर कॉलेज समोरील अर्धवट पुलाचे नामकरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे समाधीस्थळ असे करण्यात आले आहे। मागील अनेक वर्षापासून वरोरा नाका परिसरातील पुलाचे बांधकाम अर्धवट आहे। त्या संदर्भात बांधकाम विभागामध्ये पाठपुरावा केला असता निधी अभावी काम बंद आहे असे उत्तर मिळाले। आंबेडकर कॉलेजची ओळख दीक्षाभूमी अशी आहे, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलाई लामासारखे थोर पुरुषांचे चरण स्पर्श झाले आहे आणि त्याच दीक्षाभूमी समोर अर्धवट ब्रिज ठेवून सरकार काय साध्य करीत आहे असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे। जेव्हा ब्रिज बनायची परवानगी मिळाली तेव्हा सत्तेमधले तसेच विरोधात असलेल्या सर्वांनी श्रेय घेण्यासाठी बॅनर लावले आणि आज इतक्या वर्षात त्या ब्रिजचा विसर त्यांना पडलेला दिसून येत आहे। भाजप सरकारचे मंत्री जिल्ह्यामध्ये करोडो रुपयांची निधी देण्याच्या घोषणा करत आहे, तर मग थोडासा निधी पुलाच्या बांधकामाकरिता नाही काय असा प्रश्न नागरिकांना पडत आहे। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे बांधकाम विभाग तसेच सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी, वाहतूक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय नाईक, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, नगरसेवक सचिन भोयर, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, महिला सेना शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, महेश शास्त्रकार यांच्यासह असंख्य मनसे सैनिक उपस्थित होते। चंद्रपूर वासियांना माहिती आहे की तब्बल 51 वरती बळी गेल्यानंतर तत्कालीन ज्यावेळेस सरकार होतं किंवा हे खातं होतं हे कुठेतरी जागं झालं होतं आणि हा पूल मंजूर केला होता। पण 4.5 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर सुद्धा त्या पुलाची काय अवस्था आहे हे संपूर्ण चंद्रपूरवासी बघत आहेत। या पुलासाठी निधी नाही आहे। एकीकडे कोटीच्या कोटी उड्डाणं मारणं सुरू आहेत की आम्ही इथे कोटी इतके कोटी खर्च केले, तितके कोटी खर्च केले, अशा लंब्या गप्पा ते मारतात। मात्र या पुलाच्या बांधकामासाठी त्यांच्याजवळ पैसा नाही आहे, ते पूर्णपणे झोपेत आहेत। म्हणून त्यांच्या निद्रिस्तपणाचा निषेध म्हणून आज त्यांच्या समाधीचं इथे स्थळ आम्ही बांधलेलं आहे, त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे। कमीत कमी या समाधी स्थळाकडे बघून तरी या झोपी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि त्याचप्रमाणे जे लोकप्रतिनिधी कोटीच्या कोटी गप्पा मारतात त्यांना जाग येईल आणि हा अर्धवट असलेला पूल जो पवित्र दीक्षाभूमीच्या आणि या कॉलेजच्या परिसरामध्ये आहे, चंद्रपूरच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे, त्या पुलाचं ते बांधकाम तरी करतील। त्या संदर्भात बांधकाम विभागामध्ये पाठपुरावा केला असता निधी अभावी काम बंद आहे असे उत्तर मिळाले।